आजना ऐरानीस विचार, या जगमा कोणीच परिपूर्ण नाही रास, प्रत्येकमा काही ना काही कमी रास. मनीषनी प्रत्येक नातं जसं उन तसं स्वीकार करा. प्रत्येकमा काही ना काही चुका शोधू नका, नाही तर तुम्ही खूप मागे राशात. अडचणीसमा आपले अधिक धैर्यनी गरज राहस. जदे आपण अडचणमा संकटमा राहतस ना, तदय आपले खूपच धैर्य दखाडणं पडस. अडचणीच्या टाईमलेच आपली खरी परीक्षा राहस, आणि जो या परीक्षासमा पास होईगा तो जीवनमा कधीच मागे नाही राहस. पराभवले जर सकारात्मक नजरथून दख, तर भविष्यमा मोठी कामयाबी आपले भेटू शकी. पराभवले कधीच नकारात्मक दखानं नाही, त्या पराभवमुळे पण मन कधीतरी चांगलं होऊ शकी. पराभवले कायम सकारात्मक नजरथून दखानं, तरच भविष्यमा आपले मोठी कामयाबी भेटी बर का. जर काय विशेष करणं व्हई तर गर्दीना भाग कधीच बनू नका. गर्दीपाईन दूर राहा, तरच तुम्ही काहीतरी नवीन चांगलं करू शकतस. जदय परिस्थिती चांगली नाही राहस, तदय कठोर परिश्रम आणि विश्वासच जीवनमा तुमले पुढे लई जास. जदय परिस्थिती चांगली नाही राहस ना, तदय कठोर परिश्रम, खूप मेहनत आणि विश्वास की नाही मी जीवनमा पुढे जाऊ शकस, विश्वासच तुमले जीवनमा पुढे लई जास. बाकी रस्ता कितला बी बदलिल्या, पण कष्टानी वाट कधीच सोडू नका. बाकीना रस्ता तुम्ही जीवनमा कितला बी चक्कर बदलिल्या, पण कष्टानी वाट तुम्ही आयुष्यमा कधीच सोडू नका. भक्ती आणि ज्ञानमुळे जीवनमा यशस्वी होतायस बर का, कामयाब होतायस. जीवनमा भक्ती आणि ज्ञान या दोन्हीसनी संगत राहू द्या, जीवनमा नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. कधी कधी आपला पराभव करासाठी तयार राहतस. कधी कधी आपला ज्या अंगेना लोकेश येतस ना, त्याच आपला पराभव करासाठी तयार राहतस. हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्यामुळेच आपलासना पराभव व्हस. महाभारतनं उदाहरण तुमले चांगलाच माहिती शे. तर अशा लोकेसपासून दूर राहावा, त्यासले वैखा. धन्यवाद.